काय सांगाल, युद्धजन्य परिस्थितीचा साखर उद्योगाला मोठा फटका बसलाय, काय परिस्थिती आणि कितीने बाजारभाव गडगडले? युद्ध चालू झाल्यापासून गव्हर्नमेंटनी आपल्याला एक्सपोर्टसाठी जो कोटा दिलेला होता प्रत्येक कारखान्याला, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारत देशामध्ये, त्याच्यातली साखर जी एक्सपोर्ट करायची होती ती पूर्णपणे एक्सपोर्ट ठप्प झालेली आहे. युद्धाची परिस्थिती आणि जो बाजार आपला भारतातून जो माल शेतीमाल जो बाहेर गेलेला आहे तो जर बघितलं तर अनेक ठिकाणी अनेक बंदरांवर किंवा समुद्रामध्ये तो ठप्प झालेला आहे, थांबलेला आहे, पुढं गेलेलं नाही, त्याचं नुकसान झालेलं आहे. त्याचा नुकसानाचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. तशीच परिस्थिती साखरेच्या संदर्भातली पण झालेली आहे. साखरेचे बाजारभाव आता एक्सपोर्ट जो कोटा दिला आहे तो एक्सपोर्ट होत नाही आहे. त्याच्यामुळं बाहेर लोक साखर खरेदी करत नाही आहे आणि त्यामुळं बाहेर एक्सपोर्ट साखर होत नाही, तर साखर आपल्याकडं जी जास्त झालेली आहे त्याच्यामुळं इथले सुद्धा लोक डोमेस्टिक मार्केटला साखर आता आपली घेत नाही आहे. त्यामुळं 3700-3800 रुपयांनी जाणारी साखर आज 3200-3300 रुपयांनी या ठिकाणी विकली जाते. ती सुद्धा बाहेर या ठिकाणी डोमेस्टिक मार्केटला घेत नाही आणि हीच जर परिस्थिती चालू राहिली तर शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे. कारण अगोदरच शेतकऱ्यांचं शेतीमालाचं म्हणजे कमीत कमी बाकीच्या मालाला नाही पण जो ऊसाला हमीभाव मिळतो त्या हमीभावाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. कारण गेले 6 महिन्यापासून पाऊस पडत आहे आणि जो पावसाचा फटका हा ऊसाला बसला आणि ऊसाचं टनेज हे कमी निघालं, तो ऊस कारखान्याला त्याची रिकव्हरी मिळाली नाही आणि कारखान्याला रिकव्हरी नाही मिळाली तरी सुद्धा कारखान्याचा आता कमीत कमी साखरेतून 2 रुपये कसे तरी उपलब्ध होतील आणि ती शेतकऱ्यांना मिळतील, परंतु तीही सुद्धा उपलब्ध आता होणार नाही. आडातच नसेल तर पोऱ्यात जाणार कुठून? अशा भावानुसार शेतकऱ्याला पैसा द्यायचा कुठं? कारखाना मोठ्या अडचणीत आलेला आहे आणि त्यामुळं खरं तर या युद्धजनक परिस्थितीमध्ये फार मोठ्या संकटाला कारखानदारी सुद्धा आता सामोरं जाते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.